हरिओम. परमपूज्य स्वामीजी आणि आशाताईंना नमस्कार करून आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. मी श्लोक एकदा परत म्हणून दाखवतो. पिता अहमस्य जगता माता धाता पितामह वेद्यम पवित्रम ओंकार ऋक् साम यजुरेव च. श्रीमद भगवद्गीता नित्यपाठ याच्यातला श्लोक क्रमांक 100 आणि गीतेतील 9वा अध्याय त्यातील 17वा नंबरचा हा श्लोक आहे. 9वा अध्याय हा गीतेतील अतिशय महत्त्वाचा असा अध्याय आहे आणि सर्व संतांचा हा अत्यंत लाडका असा अध्याय आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तर म्हटलंय, नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमी चियाची ऐसे मी म्हणे. 9व्या अध्यायामध्ये जे कृष्णाचं बोलणं झालं ते 9व्या अध्यायासारखंच आहे, त्याला तुलना नाही असं त्यांनी म्हटलंय. 18व्या अध्यायास जसं एकाध्यायी गीता असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, त्याचप्रमाणे जो अभिप्रावो सातेशती तो एकलाची नवमी या शब्दात ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायासही एकाध्यायी गीता असं म्हटलं आहे. स्वतः ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतेवेळी विवराच्या पायऱ्या उतरत असताना त्यांनी तो हा अध्याय आपल्या हृदयाशी धरला होता आणि समाधीच्या वेळी याच अध्यायाचं वाचन करायला सुरुवात केली असं वर्णन आहे. या अध्यायाचं राजविद्या राजगुह्य योग असं नाव आहे. अध्यायाच्या सुरुवातीलाच तरी अवधान एकिले दीजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका असं खूप मोठं आश्वासन दिलं आहे. महाराज म्हणतात की मी काय सांगतो त्याकडे नीट लक्ष दिले तर आत्मसुखाला प्राप्त व्हाल, ही माझी उघड प्रतिज्ञा आहे. यात मुख्यतः एकले अवधान म्हणजेच एकाग्र चित्त करून ऐकायला महाराज सांगत आहेत. रामकृष्ण परमहंसांनी श्रोत्यांचे 3 वर्ग केले होते. पहिल्या वर्गात लाकडाच्या बाहुलीसारखे लोक असतात. ती जशी जर पाण्यात बुडवून काढली तर कोरडी ठणठणीत राहते, त्याचप्रमाणे हे असतात. दुसरा वर्ग हा कापडाच्या बाहुलीसारखा असतो. पाण्यात बुडवून वर काढल्यावर तो काही काळ ओलसर राहते. तसाच ह्या प्रकारच्या श्रोत्यांचा काही काळापर्यंत प्रवचनाचा परिणाम त्यांच्यावर राहतो, परंतु पुढे पुन्हा कोरडे ठणठणीत. आणि तिसरा प्रकार म्हणजे मिठाच्या बाहुलीसारखा, पाण्यात गेली की विरघळून एकजीव होते, तसेच ते एकजीव होतात, पुन्हा बाहेर येतच नाहीत. प्रवचन ऐकल्यावर वृत्ती ब्रह्माकार होऊन जाते, ती पुन्हा कधीही विषयाकार होत नाही. ज्या साधकांनी योग्य मार्गाने साधना करून मन निर्मळ केले आहे त्यांनाच असे एकले अवधान देणे शक्य आहे. पण तरी ज्ञानेश्वर महाराज इतके उघडपणे प्रतिज्ञापूर्वक का सांगत आहेत, तर 9व्या अध्यायामध्ये भगवंतांकडून दिली गेलेली विलक्षण आश्वासन, अगदी दुराचारातील दुराचारी मला अनन्य भावाने भजेल तर तो देखील साधू होऊन जाईल, त्याचे उत्तम उदाहरण आपल्याला रामायणात सापडते. रामायणात एक प्रसंग आहे. रावणाने रामाशी युद्ध करण्यासाठी 6 महिन्यांसाठी झोपलेल्या आपल्या भाऊ कुंभकर्ण याला जाग केलं. कुंभकर्णाने रावणाला सीतेला पळवून आणलं आणि रामाविरुद्ध म्हणजे ईश्वराविरुद्ध युद्ध सुरू केलं म्हणून मूर्खात काढलं. बरं, एवढं करून सीता वश झाली का? त्यावर रावणाने नाही असं सांगितलं. कुंभकर्णाने मग रावणाला विचारलं की तू एवढं वेगवेगळ्या प्रकारचे मायावी रूप धारण करू शकतोस, तर रामाचं रूप धारण करून सीतेला वश का नाही करू शकत? त्यावर रावणाने उत्तर दिलं की मी तसा प्रयत्न केला, पण अडचण ही आली की रामाचे रूप धारण करण्यासाठी ते रूप प्रथम मनात धरावे लागते आणि मी ते असे अमल रूप मनात धारण करताच मला दुसरं काहीच नको असं वाटू लागलं. अरे, ब्रह्मपद ज्याच्या पुढे तुच्छ आहे, तर परवधूचा संग करण्याची इच्छा कुठे राहणार? रामरूप मनात धरले तर मला मंदोदरी सुद्धा मातेसारखी वाटू लागते. रामाच्या स्मरणाने अंतःकरणात वाईट वृत्ती येत नाहीत. पूर्वी काही चुका केल्या असतील तरी फक्त रामनामाने त्या धुवून जातात. भगवंतांनी पुढे पापभावनेपासून मुक्त होऊन पुण्यभावना आणि शरणागती अशा मार्गाने देखील सद्गती मिळते असे सांगितले आहे. तसेच स्त्रिया, वैश्य, शूद्र अशा सगळ्या प्रकारच्या मंडळींना परमगती प्राप्त करता येण्यासारखी आहे
असा महत्वाचा संदेश या अध्यायात त्यांनी दिला आहे. एकूण माणुसकीच्या पातळीवरूनही हा अध्याय अतिशय महत्वाचा ठरला आहे. परमेश्वराचे सर्वव्यापक रूप कसे आहे हे सांगताना भगवान म्हणतात, पिता अहम अस्य जगता माता धाता पितामह वेद्यम पवित्रम ओंकारा ऋक् साम यजुरेवच. म्हणजेच मीच सर्व जगाचा पिता, माता व धाता म्हणजे धारण व पोषण करणारा आहे. तसंच पितामहही आहे. ओंकार, ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. यावर भाष्य करताना स्वामी स्वच्छिदानंद यांनी अगदी सोप्या शब्दात सांगितले आहे, मी पार्था जगत पिता, मी याचा धाता, मीच सर्वांची माता पितामह मी. या जगाचे पिता आणि माता म्हणजे पुरुष आणि प्रकृती. भगवंताचं नाव घेताना आपण श्रीराम असं म्हणतो. यात श्री म्हणजे शक्ती किंवा प्रकृती. श्री हा शब्द शक्तिवाचक आहे. राधेश्याम, लक्ष्मी नरसिंह या नामांमध्ये पाहिलं तर शक्ती प्रथम आणि मग पुरुष आहे. या अर्थाने पाहिलं तर भगवान विष्णूच हे या जगाचे माता आणि पिता आहेत. पुराणात अशी कथा आहे की विष्णूंच्या नाभीतून कमळ बाहेर आले आणि त्यातूनच ब्रह्मदेव निर्माण झाले आणि त्यांनी नंतर ही सृष्टी निर्माण केली. या अर्थाने भगवान पितामही आहेत. धाता म्हणजे धारण करणारा किंवा पोषण करणारा. भगवान विष्णू हे जगाचे पालन पोषण करणारे आहेत हे आपण सर्व जाणतोच. विष्णूंच्या दशावतारातील तिसरा अवतार म्हणजे वराह. यात भगवान विष्णूंनी आपल्या दातावर पृथ्वी धारण करून सृष्टीला दुष्ट राक्षसांपासून वाचवले होते. कथा आहे अशी की हिरण्याक्ष राक्षस यांनी देवांशी युद्ध करून त्यांचा पराभव केला आणि पृथ्वीला काजीब केला आणि समुद्रात खूप खोल पृथ्वीला लपवून ठेवलं. आणि मग भगवान विष्णूंनी वराह रूप धारण करून हिरण्याक्ष राक्षसाला ठार मारलं आणि आपल्या लांब दातांवर ती पृथ्वी उचलून धरली आणि सर्व सृष्टीवरती कृपा केली. योगपर अर्थाने बघितलं तर भगवंतांचं तत्वस्वरूप हे पूर्ण जगात आहेच. सर्व प्राणीमात्रांमध्ये, सजीव निर्जीव वस्तूंमध्ये एकच तत्व आहे. मी ब्रह्म निर्मळ, शुद्ध, बद्ध म्हणजे बोधरूप, सोज्वळ, प्रणवरूप केवळ मी असे. हे तत्व ह्या ईश्वराचा अनुभव कसा घ्यायचा तर सद्गुरूंनी अनुग्रह देताना सोहमचा उपदेश केला. सहा अहम ते तत्व तूच आहेस. चिदाकाशात लक्ष देऊन ह्या मंत्राच्या उच्चाराने त्याचा तुला अनुभव घेता येईल. त्या परमेश्वराला जाणता येते. ओंकाराच्या उच्चारासहित ध्यान करून आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. भक्तिभावाने विचार केला तर ह्या दृश्य जगात आपल्याला सगळ्यात जवळचं कोण तर माता पिता आणि आजी आजोबा. ह्याच नात्याने मग भगवंताशी जवळीक करायला काय हरकत आहे. जे काही चालले आहे ते त्याच्याच इच्छेने चालले आहे. त्याला आपले चांगले कशात आहे हे नक्कीच माहिती आहे. मग आपणच तिथे उगीच हट्ट का करावा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे आपल्याला वाचायला फार छान वाटतं. जोपर्यंत मनासारखं सगळ्या गोष्टी चालल्यात तोपर्यंत अगदी आनंद वाटतो. पण एखादी गोष्ट जेव्हा मनाविरुद्ध होते तेव्हा मात्र आपण खिन्न होऊन दोष द्यायला तयार होतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली ती भोगताना मी मातृभूमीची सेवा करत आहे असा त्यांचा भाव होता. किती उच्च पातळीवरची ही अवस्था आहे. स्वामी माधवनाथ, आपले स्वामी माधवानंद शरीरावर एवढे आघात झाले तरी त्यांच्या चेहऱ्याकडे बघणाऱ्यांना त्या मागच्या वेदना कधीच दिसल्या नाहीत. ते या सगळ्यांच्या पलीकडचे होते. वेदांमध्येही हेच सांगितले आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यात भगवंताला जाणण्याचा हाच एकमेव मार्ग सांगितला आहे. ऋग्वेद आणि यजुर्वेद, तिसरा तो सामवेद, रूप माझे निर्वेद जाण तू असे भगवंत म्हणतात. आता इथे तीनच वेदांचा का उल्लेख केला आहे. अथर्ववेदाचा का उल्लेख नाहीये. तर सुरुवातीला एकच वेद होता आणि नंतर द्वापार युगामध्ये त्याचे खंड पाडले गेले. ईश्वर स्तवनाबद्दलच्या गोष्टी या ऋग्वेदात सांगितल्या. कर्म म्हणजे काय, ते कसे करावे हे सगळे यजुर्वेदात सांगितले गेले.
भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ज्यात वर्णन केले आहे तो सामवेद. भगवान व्यासांनी असे 3 भाग केले आणि मग काही कालानंतर अथर्व ऋषींना जे ज्ञान शिकवलं गेलं, तोच हा अथर्ववेद. आणि म्हणूनच भगवंतांनी इथे 3च वेदांचा उल्लेख केला आहे. अशा या सर्वव्यापक ईश्वराची आराधना कशी करावी, याचा मार्ग भगवान विष्णूंनी याच अध्यायात सगळ्यात शेवटच्या ओळीमध्ये सांगितला आहे. तो मन मना भव, मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझे यजन पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. म्हणजे तू मलाच शरण ये. त्याप्रमाणे वागलास तर तू मलाच येऊन मिळशील. आणि याचाच परत परत उच्चार भगवंतांनी पुढे 10व्या, 11व्या आणि 18व्या अध्यायात पण केला आहे. या श्लोकाच्या निमित्ताने एकंदरीत 9व्या अध्यायाचा आढावा घेता आला. ऐसे हे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्य नवमाचे. जो सर्वोत्तम परमात्मा आहे तोच मी आहे, हा बोध सतत राहावा. याची देही याची डोळा त्याची प्राप्ती व्हावी, यासाठी काय करावे? तर महाराज म्हणतात, तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. अध्यायाच्या सुरुवातीला दिलेले ठाम आश्वासन आणि अंती सांगितलेला हा बोध, भगवंतांचे धाम असे हे निजधाम, त्याची प्राप्ती याच जन्मात हो, अशी भगवान विष्णूंना ज्ञानेश्वर महाराज आणि स्वामीजींना प्रार्थना करून त्यांच्याच प्रेरणेने झालेला हा स्वाध्याय त्यांच्या चरणी अर्पण करतो. हरिओम. श्रीकृष्ण अर्पण वस्तू.